गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲटॉमिक स्ट्रक्चरचं दुसरं लेक्चर घेऊन मी तुझ्या समोर आलोय आणि कंटिन्यू करूया. काही टाइमपास न करता मी कंटिन्यूशन मध्ये जातो आणि मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलंय ते 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. मी तुला सांगितलं की ॲटॉमिक स्ट्रक्चरचे मी 2 पार्ट्स केलेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. कशासाठी? आपल्याला कुठेही कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. पण पार्ट 1 मध्ये बेसिक ठेवलंय, पार्ट 2 मध्ये ॲडव्हान्स पार्ट ठेवलाय. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये काल सुरुवात केली आणि तुला आठवतंय का? कालच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुला काय सांगितलं होतं की ॲटमच्या आत काय असतं. ॲटमच्या आत 3 पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्या तिन्ही पार्टिकलचे मासेस आणि चार्जेस मी तुला लिहून दिलेत. नंतर हेही सांगितलं होतं ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि मास नंबर म्हणजे काय. आज त्याच कॉन्सेप्टला कंटिन्यू करत आपण शिकूया काही इम्पॉर्टंट टर्म्स ॲटॉमिक स्ट्रक्चर मधल्या. इम्पॉर्टंट टर्म्स इन ॲटॉमिक स्ट्रक्चर. Important terms in atomic structure किंवा अबाउट ॲटम असं म्हणता येईल. काय इम्पॉर्टंट टर्म्स आहेत लिस्ट आउट करतो अगोदर. तू पण लिस्ट आउट करून घे माझ्या सोबत आणि पुढे मग आपल्याला कंटिन्यू करता येईल. फर्स्ट, आयसोटोप्स. नंबर 2, isobars. Number 3, isotones. Number 4, isosters. Number 5, isodiffers. आणि लास्ट iso इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. या सगळ्या टर्म डिस्कस करणं आजच्या क्लासचं आपलं टार्गेट आहे. स्लोली जाऊया, कुठेही काही पाठ करायची गरज पडणार नाही. ह्या टर्म्स तुला समजून घ्यायचे आणि समजल्यानंतर लक्षात राहतच. जर पाठ केलं तर लक्षात राहत नाही, पण आपण समजून घेतलो तर ते खूप दिवसासाठी लक्षात राहील. चल मग समजून घेऊया. ठीक आहे. काय करायचं म्हणजे मग आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय. चल, पहिली टर्म आयसोटोप्स. एकदा लिस्ट आउट केलंस. चल मी पुढे जातो. फर्स्ट टर्म आयसोटोप. ठीक आहे. आयसोटोप्स कोणाला म्हणायचं बाळा? एक एक्झाम्पल घेतो. हे बघ, हा हायड्रोजन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर पण 1 आहे. माझ्याकडे हा पण हायड्रोजन आहे, याचा ॲटॉमिक नंबर पण 1 आहे, मास नंबर 2 आहे. माझ्याकडे तिसरा हायड्रोजन आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर 3 आहे. हे तिन्ही जरी हायड्रोजनचे ॲटम असतील तर ह्यांचे मास नंबर वेगळे आहेत आणि ॲटॉमिक नंबर सेम आहेत. म्हणजे गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲटॉमिक स्ट्रक्चरचं दुसरं लेक्चर घेऊन मी तुझ्या समोर आलोय आणि कंटिन्यू करूया. काही टाइमपास न करता मी कंटिन्यूशन मध्ये जातो आणि मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलंय ते 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. मी तुला सांगितलं की ॲटॉमिक स्ट्रक्चरचे मी 2 पार्ट्स केलेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. कशासाठी? आपल्याला कुठेही कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. पण पार्ट 1 मध्ये बेसिक ठेवलंय, पार्ट 2 मध्ये ॲडव्हान्स पार्ट ठेवलाय. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये काल सुरुवात केली आणि तुला आठवतंय का? कालच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुला काय सांगितलं होतं की ॲटमच्या आत काय असतं. ॲटमच्या आत 3 पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्या तिन्ही पार्टिकलचे मासेस आणि चार्जेस मी तुला लिहून दिलेत. नंतर हेही सांगितलं होतं ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि मास नंबर म्हणजे काय. आज त्याच कॉन्सेप्टला कंटिन्यू करत आपण शिकूया काही इम्पॉर्टंट टर्म्स ॲटॉमिक स्ट्रक्चर मधल्या. इम्पॉर्टंट टर्म्स इन ॲटॉमिक स्ट्रक्चर. इम्पॉर्टंट टर्म्स इन ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा अबाउट ॲटम असं म्हणता येईल. काय इम्पॉर्टंट टर्म्स आहेत लिस्ट आउट करतो अगोदर. तू पण लिस्ट आउट करून घे माझ्या सोबत आणि पुढे मग आपल्याला कंटिन्यू करता येईल. फर्स्ट, आयसोटोप्स. नंबर 2, isobars. Number 3, isotones. Number 4, isosters. Number 5, isodiffers. आणि लास्ट iso
इलेक्ट्रॉनिक स्पेसेस. या सगळ्या टर्म डिस्कस करणं आजच्या क्लासचं आपलं टार्गेट आहे. स्लोली जाऊया, कुठेही काही पाठ करायची गरज पडणार नाही. ह्या टर्म्स तुला समजून घ्यायचे आणि समजल्यानंतर लक्षात राहतच. जर पाठ केलं तर लक्षात राहत नाही, पण आपण समजून घेतलो तर ते खूप दिवसासाठी लक्षात राहील. चल मग समजून घेऊया. ठीक आहे, काय करायचं म्हणजे मग आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय. चल, पहिली टर्म आयसोटोप्स एकदा लिस्ट आउट केलंस. चल मी पुढे जातो. फर्स्ट टर्म आयसोटोप. ठीक आहे, आयसोटोप्स कोणाला म्हणायचं बाळा? एक एक्झाम्पल घेतो. हे बघ, हा हायड्रोजन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर पण 1 आहे. माझ्याकडे हा पण हायड्रोजन आहे, याचा ॲटॉमिक नंबर पण 1 आहे, मास नंबर 2 आहे. माझ्याकडे तिसरा हायड्रोजन आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर 3 आहे. हे तीनही जरी हायड्रोजनचे ॲटम असतील तर ह्यांचे मास नंबर वेगळे आहेत आणि ॲटॉमिक नंबर सेम आहेत. म्हणजे हे ॲटम हायड्रोजनचेच आहेत पण मास वेगळे असलेले आहेत. आणि यांच्याकडे आपण जर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मी तुला कॅल्क्युलेट कर म्हटलं तर तू करू शकतोस. याच्याकडे प्रोटॉन 1, याच्याकडे पण प्रोटॉन 1, याच्याकडे पण प्रोटॉन 1. न्यूट्रॉन 1 - 1 0, म्हणजे याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन नाहीये, फक्त प्रोटॉन असणारा न्यूक्लियस. 2 - 1 1, 3 - 1 2. एम आय राईट? आता बघ बरं बाळा, इलेक्ट्रॉन जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. हे या तिन्ही ॲटमचे एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे तिन्ही ॲटम जरीही एकाच एलिमेंटचे असतील तर मास नंबर वेगवेगळे असल्यामुळे ह्यांच्या काही फिजिकल प्रॉपर्टी वेगळ्या असतात आणि ह्यांना एकमेकाचे आयसोटोप्स असं संबोधलं जातं किंवा आयसोटोप्स असं म्हणूया. चालतंय? सोप्या सोप्या मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला शिकायचंय. डेफिनेशन द्यायची झाली तर याची काय देता येईल? अशी देता येईल, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. काय म्हणतोय मी? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. मी शॉर्ट मध्ये लिहिलं सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. म्हणजेच ए. डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स ऑफ इच अदर. त्यांना एकमेकाचे आयसोटोप्स म्हणायचं. आर कॉल्ड आयसोटोप्स ऑफ इच अदर. आयसोटोप्स ऑफ इच अदर आर कॉल्ड आयसोटोप्स ऑफ इच अदर. मग हे एकमेकाचे आयसोटोप्स आहेत. हे एक्झाम्पल 1. ठीक आहे, हे एक्झाम्पल मी याच्या खालीच ह्या डेफिनेशनच्या खालीच घेतो, तुला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल. डेफिनेशनच्या खालीच आपण एक्झाम्पल घेऊया. दिस इज द एक्झाम्पल फॉर आयसोटोप्स. आणि हे सगळं तुझ्या समोर लिहून घेण्यासाठी हे अशा पद्धतीने मी रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, लिहून घे बरं बाळा हे डेफिनेशन. काही इंटरेस्टिंग पॉइंट सांगतो. ह्या आयसोटोप्स मध्ये जे आयसोटोप्स आहेत यांच्यासाठी ह्यांची झडची व्हॅल्यू सेम असते. तिघांची पण झडची व्हॅल्यू सेम असते. म्हणजेच यांच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन सेम असतात. झडची व्हॅल्यू म्हणजेच प्रोटॉन. ह्यांच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण सेम असतात. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते, प्रोटॉनची संख्या सेम असते, झडची व्हॅल्यू सेम असते. आणखी काय सेम असतं? प्रोटॉन सेम, इलेक्ट्रॉन सेम आणि ई ची व्हॅल्यू सेम. यांच्यासाठी महत्वाचं असू दे लक्षात, सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. सेम केमिकल प्रॉपर्टीज शॉर्ट मध्ये लिहिलंय मी, लक्षात असू दे. यांच्यासाठी केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सेम असतात. सेम केमिकल प्रॉपर्टीज. डिफरंट काय असतं रे बाळा? डिफरंट काय असतं बघ, ह्यांच्यासाठी मास नंबर डिफरंट असतो. डिफरंट मास नंबर, डिफरंट ए. आणखी डिफरंट काय असतं बाळा? ह्यांची न्यूट्रॉनची संख्या डिफरंट असते. डिफरंट न्यूट्रॉन. न्यूट्रॉन म्हणजेच कोण? मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. डिफरंट ए मायनस झेड. डिफरंट ए मायनस झेड शॉर्ट मध्ये लिहिले बरं का बाळा मी. डिफरंट ए मायनस झेड. बट
यांच्या केमिकल प्रॉपर्टीज जरी सेम असल्या तर डोक्यावरचा मास नंबर वेगळा असल्यामुळे मासशी रिलेटेड असणाऱ्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतात. हाही पॉइंट महत्वाचा आहे. कलर चेंज करतो. काय पॉइंट आहे बाळा? डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. हे सगळं यांच्याबद्दल काय सेम असतं आणि काय डिफरंट असतं हे सांगितलं. कधी विचारलं तर लक्षात असू दे, हे पॉइंट विचारले जाऊ शकतात की आयसोटोपसाठी काय सेम आहे, काय डिफरंट आहे वगैरे. हे एक्झाम्पल एक. मी आणखी एक एक्झाम्पल ऍड करतो तुमच्या नोटबुक मध्ये तुला लिहून घेण्यासाठी. कार्बन, कार्बन, कार्बन. कार्बनचे 3 आयसोटोप्स. कार्बन सगळेच 6 ॲटॉमिक नंबर असणारेच असतात, पण मास नंबर एकाचा 12, एकाचा 13 आणि एकाचा 14. पण कुठलेही एक्झाम्पल तुला पाठ करायची काही गरज नाही असं मला वाटतंय, पण ते ओळखता आले पाहिजे. हे जर एक्झाम्पल दिलं परीक्षेमध्ये तर एकमेकाचे आयसोटोप्स आहेत का हे ओळखता आलं पाहिजे. ॲटॉमिक नंबर सेम असेल आणि मास नंबर डिफरंट असेल तर ते एकमेकाचे आयसोटोप्स असतात. आय होप की तू आयसोटोप्स ओळखू शकशील आणि आयसोटोपची डेफिनेशन पण लक्षात ठेवशील. काय डेफिनेशन तर रिवाइज करून पुढच्या कन्सेप्टकडे जातो. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स ऑफ इच अदर. त्यांच्यासाठी काय सेम असतं ते इकडे लिहिलंय आणि काय डिफरंट असतं ते इकडे लिहिलंय बोर्डवरचं. थोडासा व्हिडिओ पॉज करून लिहून घे म्हणजे मला पुढे कंटिन्यू करता येईल. आता दुसरी टर्म या टॉपिक मधून येते जी खूप इम्पॉर्टंट आहे. आयसोबार. आयसोबार्स. एक्झाम्पल देऊ मग डेफिनेशन इकडेच लिहूया. एक्झाम्पल बघ काय. इकडे बघ बाळा, हा पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. त्याच्याच पुढे असणारा आर्गॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. मी अगोदर लिहितो. आर्गॉन 18 ॲटॉमिक नंबर, पोटॅशियम 19 ॲटॉमिक नंबर आणि कॅल्शियम 20 ॲटॉमिक नंबर. हे 3 एलिमेंट आहेत, एकानंतर एक ॲटॉमिक नंबर असणारे. पण आर्गॉन 40 मास असणारा, पोटॅशियम 40 मास असणारा आणि कॅल्शियम 40 मास असणारा. हे तिन्ही जर तुम्ही बघितलात तर त्यांचे ॲटॉमिक नंबर डिफरंट आहेत पण मास नंबर सेम आहेत. अशांना एकमेकाचे आयसोबार्स म्हणायचं. काय म्हणायचं बाळा? आयसोबार्स. डेफिनेशन काय देऊ? हे एलिमेंट जे आहेत ना ते वेगळे आहेत, म्हणजे हे ॲटम्स वेगळ्या एलिमेंटचे आहेत. काय लिहू शकतो मी? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स having same. काय? having same डोक्यावरचा मास नंबर. having same mass number but different atomic number. हे बघ, अंडरलाईन करतो जे डिफरंट आहे ते आणि अंडरलाईन करतो जे सेम आहे ते. सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर्स are called isobars of each other. Isobars of each other. यांना एकमेकाचे आयसोबार्स म्हणायचं. एक्झाम्पल मी तुला दिलेलंच आहे, पण हे एक्झाम्पल सोबत आणखी काही डाटा मी तुला देतो. चेक करूया की यांच्याकडे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन यांची संख्या कशी कशी असते. प्रोटॉन 18, इथे पण 18 आणि इथे 20. इलेक्ट्रॉन 18 सॉरी इथे 19 20. न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी तू काय करशील? ए मायनस झेड करशील. न्यूट्रॉनची संख्या काढायची तर 40 मायनस 18 22, 40 मायनस 19 21, 40 मायनस 20 20. ही न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या सेम आहे का रे बाळा? नाही, डिफरंट आहे. न्यूट्रॉनची संख्या कशी आहे? डिफरंट आहे. आता यांच्यासाठी काय सेम आणि काय डिफरंट आहे थोडंसं लिहून घेऊया. ही डेफिनेशन लिहिशील, हे एक्झाम्पल लिहिशील, ह्याच्यानंतर मी यांच्यामध्ये काय सिमिलर असतं काय डिफरंट असते लिहून घेणार आहे. चालतंय? मी एक्झाम्पल थोडंसं या बाजूला नोट करतो बरं का. हे एक्झाम्पल मी ह्या डेफिनेशनच्या खाली घेतो. ठीक आहे? नंतर तू हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घे. थोडी साईज कमी केलं तर तू आत्ताच लिहू शकशील सगळं पाहून. ठीक आहे?
मग बाळा ह्यांच्यासाठी सेम काय असतं आणि डिफरंट काय असतं बघ. त्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे का? नाही. मास नंबर सेम आहे. मग आपण असं लिहू, सेम मास नंबर. मास नंबर म्हणजे काय? डोक्यावर असणारा नंबर ए, जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या दाखवतो. ए हा सेम असतो, सगळ्यांचा ए सेम आहे. डिफरंट काय? डिफरंट काय बाळा? झड. आणखी डिफरंट काय? प्रोटॉनची संख्या सेम नाहीये. आणखी डिफरंट काय? इलेक्ट्रॉनची संख्या. आणखी डिफरंट काय? न्यूट्रॉनची संख्या. हे सगळं सगळं यांच्यामध्ये डिफरंट असतं. सेम काय? मास नंबर आहे. मास नंबर सेम म्हणल्यानंतर मास नंबरवर बऱ्याच काही फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड असतात. त्या फिजिकल प्रॉपर्टी यांच्या सारख्या असतील तर मी लिहितो सेम फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज बऱ्याचशा यांच्यामध्ये सेम असतात. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टी काय असतात? बऱ्याचशा सेम असतात. फिजिकल प्रॉपर्टी सेम असतात, पण हे एलिमेंटच वेगळे आहेत. वेगळ्याच एलिमेंटचे आयटम्स आहेत तिन्ही, म्हणून डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज हा महत्वाचा पॉइंट. डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज हे थोडस महत्वाचं वाटतंय, म्हणून मी तुला याला राऊंड करून देतो. सेम फिजिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी सेम असण्यामागचं कारण डोक्यावरचा मास सेम आहे, मासशी रिलेटेड असणाऱ्या फिजिकल प्रॉपर्टी सेम. आणि केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असण्याचं कारण त्यांच्याकडे असणारी इलेक्ट्रॉनची संख्याच वेगळी आहे, प्रोटॉनची संख्याच वेगळी आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच केमिकल प्रॉपर्टी डिसाईड करतात आणि इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट केमिकल प्रॉपर्टी डिसाईड करते. हे पुढे तुला शिकायलाच मिळणार आहे. इकडे एक्झाम्पल ऍड करू का आणखी? हे थोडं बोर्डवरचं लिहून घेशील तू. मी याच्यामध्ये तुला आणखी एक एक्झाम्पल ऍड करून देतो. ठीक आहे, हे लिहून घे, मी तुम्हाला एक्झाम्पल ऍड करेन. एक्झाम्पल पाठ करायची गरज नाही बरं बाळा. एक्झाम्पल बघायचे का बघ, मी याचे एक्झाम्पल्स देतो. आणखी एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 पाठ करायची गरज नाही. मीही जास्त पाठ करून ठेवत नाही एक्झाम्पल, तूही करू नको, गरज नाही पाठ करायची, ओळखता आला पाहिजे फक्त. चल बघ, एक्झाम्पलच्या लिस्ट मध्ये ऍड करू आपण. आयसोबार्सचे एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. कार्बन आणि नायट्रोजन. कार्बन नायट्रोजन. कार्बनचा ॲटम नंबर 6, नायट्रोजनचा 7. ॲटमिक नंबर वेगळे, पण ह्याचा मास नंबर 14 आणि ह्याचा मास नंबर 14. कार्बनचा 14 मास असणारा आयसोटोप कार्बनचा, आणि या नायट्रोजनचा 14 मास नंबर असणारा नायट्रोजनचा आयसोटोप, हे एकमेकाचे आयसोबार्स आहेत. कार्बन 12 नाही बरं का. जर कार्बन 12 घेतला असता तर हा ह्याचा आयसोबार होऊ शकला नसता. हे दोघं एकमेकाचे आयसोटोप्स आहेत, हे दोघं एकमेकाचे आयसोबार्स आहेत. समजतंय का? हे लक्षात राहील. चलो आणखी एखादी एक्झाम्पल ऍड करतो. एक्झाम्पल मध्ये काय करशील बारा? कोबाल्ट आणि निकेल घेऊ आपण. कोबाल्ट आणि निकेल. निकेलचा ॲटम नंबर 28, कोबाल्टचा 27. ह्या दोघांचं पण मास 60. ठीक आहे, हे लिस्ट आउट करून घे आणि पुढची टर्म शिकायला तयार राहा. जाऊ पुढे मी. आता आपल्याला थर्ड टर्म डिस्कस करायची, आयसोटोन्स. काय डिस्कस करायचंय बाळा? आयसोटोन्स. डेफिनेशन शिकण्याच्या अगोदर मी तुला याचं एक्झाम्पल देतो. इथे एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल मधूनच आपण डेफिनेशन बघूया. एक्झाम्पल काय बघ, आयसोटोनचं माझ्याकडे एक्झाम्पल आहे. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन 16, 15 आणि 14. इकडे बघ, हा कार्बन. पाठ करायची गरज नाही, अगोदरच सांगतो. एक्झाम्पल नका पाठ करू. 14, 15 आणि 16. कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. त्यांचे मास नंबर पण 14, 15 आणि 16 सेम नाहीयेत. इथे ॲटॉमिक नंबर पण सेम नाहीयेत, मास नंबर पण सेम नाहीयेत. हे ॲटम्स पण एका एलिमेंटचे नाहीत. सगळं 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 वेगळं आहे. काय सेम आहे मग यांच्यामध्ये? शोधूया आपण काय सेम आहे. बघ, प्रोटॉन. प्रोटॉनची संख्या 6, 7 आणि 8. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची संख्या 6, 7 आणि 8. न्यूट्रॉनची संख्या, कशाची संख्या स्टडी करायचं आपल्याला आता? न्यूट्रॉनची संख्या बघायची. कसं काढणार न्यूट्रॉनची संख्या? 14 - 6 किती येईल बाळांनो? 8 येईल ना. किती येणार?
14 मायनस 6 8. इथे 15 मायनस 7. इथे हे 7 दुनी 14 आणि वेट मिनिट 15. आपल्याला एक्झाम्पल्स बरोबर लिहित का बघू दे बाळा. मी एक्झाम्पल्स हे बरोबर आहेत का. 15 ह्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या ऑल हॅव. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे. 15 मायनस 7 8. 16 मायनस 8 8. चेकआउट कर. प्रोटॉन सेम नाही आहेत, इलेक्ट्रॉन सेम नाही आहेत, न्यूट्रॉन सेम आहेत. राऊंड करतो. काय सेम आहे त्यांच्यामध्ये. न्यूट्रॉनचा नंबर सेम आहे. मग मी असं म्हणू का atoms of different element having same number of neutrons are called isotones. काय लिहू मी याची डेफिनेशन. atoms of different element, atoms of different element, atoms of different elements. एका एलिमेंटचे atoms नाही, डिफरंट एलिमेंटचे atoms आहेत. having only one thing same, having same number of neutrons, same number of neutrons. न्यूट्रॉनचा नंबर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे a मायनस z. same number of neutrons are called isotones of each other. त्यांना एकमेकाचे आयसोटोन्स म्हणू शकतोस तो एकमेकांना. पाठ करायचं काय हे आपल्याला नाही. आणि यांच्यामध्ये काहीही सेम नसतं, फक्त एकच गोष्ट सेम आहे ती मी अंडरलाईन करतो. आणखी एकदा अंडरलाईन करतो. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे. त्यांच्याकडे न्यूट्रॉनची संख्या सेम असते, अशांना आयसोटोन्स म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो. आयसोटोन्स. हे एक्झाम्पल लिहून घे, डेफिनेशन लिहून घे. ह्याच्यानंतर पुढची टर्म आपण डिस्कस करूया. चालतंय. ह्याच्यानंतरची पुढची टर्म एक्झाम्पल देऊ काय. आणखी एखादी तुम्हाला एक्झाम्पल ऍड करतो. बघ हे एक्झाम्पल 1 आहे. आणखी एक एक्झाम्पल ऍड करतो ह्याच्या खाली. तू त्यांच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम आहेत का शोधून काढा. एक्झाम्पल नंबर 2. माझ्याकडे एक्झाम्पल आहे सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर. सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16. पाठ करायचे नाहीये, ते देतात, आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजेत. सिलिकॉन साठी 30, फॉस्फरस 31 आणि सल्फर 32. तू काय कर, ह्यांची न्यूट्रॉनची संख्या काढ. सेम येते का नाही बघ. 30 मायनस 14, 31 मायनस 15 आणि 32 मायनस 16 हे काढून बघ. सेम येतो डिफरन्स. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा कोणता, हा डिफरन्स कोणता बाळा, हा जो डिफरन्स आहे तो हा डिफरन्सच सेम असतो. चालतंय. जायचं पुढे. आयसोटोन्स नंतर पुढची डेफिनेशन आपल्याला शिकायचे. आयसोटोन्स नंतर पुढची टर्म डिस्कस करायची. पुढची टर्म काय आहे बघ. आयसोस्टर्स. काय बाळा. आयसोस्टर्स. आयसोस्टर्स. आयसोस्टरच्या अगोदर काय करतो मी, आयसोडायफर्स घेतो. हे आयसोडायफर्स आपण डिस्कस करूया. 1 2 3 झालं, हे 4 आयसोडायफर्स. आयसोडायफर्स कोणाला म्हणायचं. एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल मधून काय सिमिलर आहे ते काढूया, मग डेफिनेशन बघता येईल. बघ बाळा, यांचं एक्झाम्पल काय आहे. यांच्यासाठी एक्झाम्पल तुला लक्षात ठेवायचे. मी एक्झाम्पल घेतो कार्बन आणि बोरॉनचा. बोरॉन 5 11 आणि कार्बन 6 13. पाठ करायची गरज नाही, आपल्याला एक्झाम्पल पाठी होणार नाहीत. देर इज नो नीड टू मग अप दिस ऑल एक्झाम्पल्स. फक्त ते ओळखता येणं गरजेचं आहे. ॲटम नंबर किती 6. ह्याचा ॲटम नंबर किती 5. म्हणजे ही झाली प्रोटॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनच्या संख्येच्या अगोदर इलेक्ट्रॉनची संख्या. इथे 6 इथे 5. हे काय आहे, इलेक्ट्रॉनची संख्या. 13 मायनस 6 न्यूट्रॉन किती 7. 11 मायनस 5 किती रे बाळा. 11 मायनस 5 6. 11 मायनस 5 6. प्रोटॉन सेम आहेत का, नाहीत ना. 6 आणि 5. इलेक्ट्रॉन सेम आहेत का, नाहीत रे बाळा. 6 आणि 5. न्यूट्रॉन पण सेम नाहीत, 7 आणि 6. पण काय सेम आहे, आहे काहीतरी सेम. कसं काढायचं बघ.
न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स घे कार्बन 613 साठी. कार्बन 13 साठी न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स 1 आहे. कशाचा डिफरन्स? न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स. न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स इथे 1 आहे. इथे पण 6 मायनस 5 न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स 1 आहे. बघ बरं बाळा, ह्यांच्यासाठी न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स सेम आहे. म्हणजे ठीक आहे. आयसोस्टरची डेफिनेशन घेण्याच्या अगोदर एक्झाम्पल घेऊन तुला समजावून सांगतो. कार्बन डायऑक्साइड आणि N2 हे दोन मॉलिक्यूल घेतलेत मी. आतापर्यंत सगळीकडे एलिमेंट्सचे ऍटम्स घेतले होते आपण. आता कंपाऊंडचे मॉलिक्युल्स घेतले. हा कार्बन डायऑक्साइड किती ऍटम्स पासून बनला एकदा सांगशील का मला? ऍटम्स, त्यालाच ऍटॉमिसिटी म्हणतात बरं का. कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स आहेत तो नंबर म्हणजे ऍटॉमिसिटी. या कार्बनची ऍटॉमिसिटी 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन मिळून 3 होईल. या N2O ची नायट्रस ऑक्साइडची ऍटॉमिसिटी 2 नायट्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून 3 होईल. ह्या दोघांची ऍटॉमिसिटी सेम आहे. आणखी काहीतरी सेम आहे बघूया. ह्या दोघांमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चेक करू. काय चेक करायचे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऍटॉमिसिटी चेक केली, सेम आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण चेक करू. ह्या कार्बनचे 6 इलेक्ट्रॉन आणि 2 ऑक्सिजनचे प्रत्येकी 8 इलेक्ट्रॉन. ह्या कार्बनचे 6 आणि फॉर each oxygen 8 plus 8 8 plus 8 plus 6 22 electrons. 22 electrons. इलेक्ट्रॉन्सला E मायनस ने दाखवतो. आता इकडे बघ बरं बाळा, 7 plus 7 2 नायट्रोजनचे 14 14 plus 8 14 plus 8 7 plus 7 14 14 plus 8 22 electrons. काय बाळा? 22 इलेक्ट्रॉन्स. काय रे? नंबर ऑफ ऍटम्स पण सेम आहे त्या मॉलिक्यूल मध्ये आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण सेम आहेत. नंबर ऑफ ऍटम्स पण सेम आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण सेम आहेत. अशा मॉलिक्यूलला एकमेकाचे आयसोस्टर्स म्हणायचं. काय लिहितोय बघ मग? केमिकल स्पेसीज. ह्या दोन केमिकल स्पेसीज आहेत. केमिकल स्पेसीज. केमिकल स्पेसीज हॅव्हिंग सेम number of atoms and same number of electrons in them. त्यांच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम सेम आहेत. सेम नंबर ऑफ ऍटम्स इन मॉलिक्यूल. बघ, ती जी स्पेसिस आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल मध्ये नंबर ऑफ ऍटम सेम आहेत. केमिकल स्पेसिस हॅव्हिंग सेम नंबर ऑफ ऍटम्स इन मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूल मध्ये सेम नंबर ऑफ ऍटम्स आहेत अँड सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड आयसोस्टर्स. त्यांना म्हणायचंय आयसोस्टर्स. आयसोस्टर्स म्हणायचंय. त्याचे एक्झाम्पल हे एक आहे माझ्याकडे. आणखी एक एक्झाम्पल देतो मी. तू त्याच्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहेत का चेक कर. एक्झाम्पल देतो. N2 आणि CO. ह्या दोघांमधले नंबर ऑफ ऍटम्स तर सेम आहेत 2. इथे पण 2. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दोघांचे चेक कर, सेम आहेत का बघ. असतील तर ते आयसोटोप्स, नाही तर ते चुकीचं. पण ते आयसोस्टर्स आहेत, चेक कर. चला पुढे जाऊया. लास्ट डेफिनेशन डिस्कस करूया आपण. आयसोस्टर्स नंतर 6 डेफिनेशन अँड लास्ट टर्म्स of this topic. 6 definition. Isoelectronic species. Isoelectronic species. Isoelectronic species. इकडे बघ बाळा, एक्झाम्पल देतो. नावातच दिसायलंय तुला. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन. ज्यांचे इलेक्ट्रॉन सेम असतात अशांना एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचं. मी एक्झाम्पल घेतो. नायट्रोजन -3 हा एनायन आहे. ऑक्सिजन -2 हा पण एनायन आहे. फ्लोरीन -1 हा एक एनायन आहे. निऑन हा ऍटम आहे. सोडियम Na+ हा कॅटायन आहे. Mg+2 हा कॅटायन आहे.
चेक करूया. नायट्रोजनकडे ह्या ऍटम नंबर 7, याचा 8, याचा 9, ह्याचा 10 ऍटॉमिक नंबर, 11 आणि 12 ऍटॉमिक नंबर. लक्ष समोर दे. 7 आणि डोक्यावर 3 चार्ज आहे, म्हणजे याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 ऍटॉमिक नंबर आणि डोक्यावर -2 चार्ज आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत, याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. 9 आणि डोक्यावर 1 चार्ज -1, ह्याच्याकडे पण 10 इलेक्ट्रॉन आहेत. हा निऑन, ह्याचा ऍटॉमिक नंबर 10 आहे, 10 इलेक्ट्रॉन आहेत. हा सोडियम, ज्याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, पण डोक्यावर +1 चार्ज आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन गेलाय, 10 इलेक्ट्रॉन आहेत. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12 आहे, पण 2 इलेक्ट्रॉन निघून गेलेत, 10 इलेक्ट्रॉन आहेत. हे सगळे कसे आहेत? सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणाऱ्या स्पेसिस आहेत. कॅटायन असतील, एनायन असतील किंवा ऍटम्स असतील, सेम इलेक्ट्रॉन असणार आहेत. ह्यांना एकमेकाचे आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचे, बाकी काही चेक करायचं नाही. हे कॅटायन असू शकतील, ऍटम असतील, मॉलिक्युल असतील, एनायन असतील, काही असतील, ऍटम्स पण असतील, इलेक्ट्रॉन सेम पाहिजेत. काय म्हणू मग यांना? कसं म्हणणार? केमिकल स्पेसिस. केमिकल स्पेसिस having same number of electrons in them. त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतील. केमिकल स्पेसिंग having same number of electrons in them are called isoelectronic species. त्यांना आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचं. एक्झाम्पल तर दिलेच मी तुझ्या समोर, आणखी एक्झाम्पल ऍड करतो. एक्झाम्पल नंबर 2. कोणतं एक्झाम्पल घेतोय बघ मी? फॉस्फरस ऍटॉमिक नंबर 15, डोक्यावर -3. सल्फर ऍटॉमिक नंबर 16, डोक्यावर -2. क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17, डोक्यावरती -1. आणि आर्गॉन ऍटॉमिक नंबर 18, डोक्यावर 0, काहीच नाहीये. आता 15 हा याचा ऍटॉमिक नंबर आहे, म्हणजे 15 प्रोटॉन आहेत आणि डोक्यावर -3 चार्ज आहे, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन घेतलेत ना, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन. 16 आणि हे 2, 18 इलेक्ट्रॉन. 17 आणि हा -1, 18 इलेक्ट्रॉन. आर्गॉन कडे 18 इलेक्ट्रॉन. ह्या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 18 आहेत, म्हणजेच हे एकमेकाच्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. अशा प्रकारे आपण काय काय शिकलो आज? आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स, आयसोडायफर्स, आयसोस्टर्स आणि लास्ट आत्ता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. अशा 6 डेफिनेशन आपण शिकलोय. ह्याच्यातले 1-2 डेफिनेशन स्कूल लेवलला पण तू डिस्कस केले असतील. कालच्या लेक्चर नंतर आजचं लेक्चर सुद्धा त्याला कनेक्टेड होतं आणि कालच्या लेक्चर मधली इन्फॉर्मेशन आता तुझी आणखी वाढून तुझ्याकडे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक नवीन बीट घेऊन येतो आणि लेक्चर्स कंटिन्यूस पाहत राहा. जर तू ऑफलाईन अब्सेंट असतील तर ऑनलाईन सुद्धा लेक्चरचा फायदा घेऊ शकतोयस. काही दिवसासाठी येणाऱ्या, जोपर्यंत ऍप थ्रू आम्ही लेक्चर देणार नाही तोपर्यंत हे सगळे लेक्चर्स तुम्हाला युट्यूबवरती फ्री मिळत आहेत. आणि असेच लेक्चर्स बघण्यासाठी IIB श्री ट्युटोरियल्सच्या पेजला, युट्यूब पेजला लाईक कर, सबस्क्राईब कर आणि तुला काही अडचणी असतील आमच्याशी कनेक्टेड राहा. थँक्यू व्हेरी मच.